येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक पुन्हा एक वार स्वागत करत आहे. जे लोक मागच्या आठवडी नव्हते ते ह्या आठवडी आलेले आहेत. देवाची स्तुती असो, देवाचं नाव आपण त्याच्यामुळे गौरवणार आहोत आणि पुन्हा एक वार आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. देवाच्या वचनाकडे वळण्या अगोदर आपण गुडघे टेकू आणि प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर देवा, तुम्ही जिवंत आहात म्हणून आज आम्हाला हा दिवस पाहायला मिळत आहे. तुम्ही विश्वव्यापी आहात, सर्वज्ञानी आहात, सर्व शक्तिशाली आहात, म्हणून आज आम्हाला पूर्णपणे सुरक्षितता जाणवते. म्हणून आम्हाला निर्भीडपणे तुमचं वचन ऐकण्याची संधी मिळते आणि ते इतरांपर्यंत पोहोचवण्याची देखील संधी मिळत आहे. आज या सायंकाळच्या समयी आम्ही लीन आणि नम्र अंतकरणाने तुमच्याकडे येत आहोत. विनंती करत आहोत की आमच्या पापांची आणि चुकांची दयनीय कृपेने क्षमा करा. तुमचं वचन पवित्र आहे, तुमचं वचन शक्तिशाली आहे. ते वचन आत्मसात केल्यानंतर आमचं आयुष्य पूर्णपणे बदलतं असा आमचा पूर्ण विश्वास आहे, कारण की त्याचा अनुभव आम्हाला घडलेला आहे. आभार उपकार मानतो की ज्यावेळेस आम्ही ह्या ठिकाणी तुमचं वचन वाचण्याचा आणि अभ्यास करण्याची ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली त्यावेळेस थोडकेच लोक होते, पण तुमच्या पवित्र आत्म्याने आमच्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये कार्य केलं, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कार्य केलं आणि या ठिकाणी असे पुष्कळशी लेकरं तुमचं वचन ऐकण्यासाठी ह्या ठिकाणी आलेले आहेत. भुकेलेले आणि ताणलेले असे ते आहेत आणि विनंती करत आहोत की आज तुम्ही आमच्या संती बोला, माझ्या संती बोला. आणि जोपर्यंत तुम्ही माझ्या संती बोलत नाही तोपर्यंत मी तुमच्या लेकरांना काही देऊ शकत नाही. पवित्र आत्म्याचा वर्ष आमच्या सर्वांवरती होऊ दे. तुमचं वचन आहे, तुमची लेकरं आहेत, तुमचा संदेश आहे. सर्व गोष्टी तुमच्या गौरवासाठी असाव्यात अशी कळकळीची नागराची प्रार्थना आम्ही तुमच्या चरणी करत आहोत. ज्या गोष्टी आम्ही शिकत आहोत त्या गोष्टी आम्ही विसरू नये. त्या गोष्टी शिकण्यासाठी पुष्कळ लोक वर्षानुवर्ष वाट पाहत आहेत. पुष्कळ त्रास संकट त्यांना होत आहेत, पण सहज आणि सरळरित्या एकदम साध्या सोप्या मार्गामध्ये तुम्ही आम्हाला हे वचन शिकवत आहात, म्हणून तुमचे आभार उपकार जितके मानावे तितके थोडेच आहेत. आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाची पडताळणी करा. जर आमच्यामध्ये स्वार्थ असेल, पाप असेल, दुर्गुण असतील तर ते काढून टाका, कारण की तुमचं वचन जे आहे ते पवित्र आहे, शक्तिशाली आहे. त्या वचनाद्वारे आम्ही आमचं सार्वकालिक जीवन जे आहे ते व्यतीत करू शकतो. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व तुमच्या हाती सोपवून देत आहोत. कृपा करून आज पुन्हा एक वार येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी उंचावला जावा. तुमचं सत्य आणि तुमचं चारित्र्य ह्या ठिकाणी उंचावलं जावं. कोणी मनुष्य नाही तर फक्त आणि फक्त ख्रिस्त या ठिकाणी उंचावला जावा. ही कळकळीची नागराची विनंती धन्य तारणारा जिवंत देव येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावात मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. किती लोकांना ह्या ठिकाणी जो विषय आपण हाताळत आहोत, विवाह आणि परिवार, याच्यामध्ये नवीन काहीतरी शिकायला मिळालं? तुम्ही हात वर केला होता, खंडागळे. हा, म्हणजे विवाहाचा संबंध सार्वकालिक जीवनासाठी आहे. हा, जीवनाशी निगडीत, म्हणून ते महत्वाचं. ज्या गोष्टी तुम्हाला माहित नव्हत्या त्या विचारल्या, ज्या गोष्टी तुम्ही नवीन शिकला ह्या ठिकाणी याच्याविषयी प्रश्न आहे. प्रश्न हा आहे, किती जणांना तुम्हाला वाटतं की ह्या विश्वासू आणि अविश्वासू यांनी एकत्र विवाहाच्या संबंधामध्ये येऊ नये असं आपण शिकलो कुठे? कोण सांगेल मला? अचूक उत्तर पाहिजे, अचूक वचन पाहिजे. खरा टाकून बघू नका, मला फक्त अचूक उत्तर पाहिजे. विश्वासू आणि अविश्वासू व्यक्ती एकत्र विवाहाच्या संबंधामध्ये येऊ शकत नाहीत हे आपण कुठे शिकलो? हा, करंती करा दुसरे पत्र 6वा अध्याय 14व्या वचनापासून पुढे. बर, ठीक आहे. पण ज्या लोकांचा विवाह झालाय त्यांनी काय करायचं?
त्यांनी देवाचं वचन म्हणतं की जर पती अविश्वासू असेल आणि पत्नी विश्वासू असेल तर त्या विश्वासू पत्नीनं चांगली वर्तणूक करून त्या अविश्वासू पतीला जिंकायचं. आणि जर पती विश्वासू असेल, पत्नी अविश्वासू असेल, तर त्या पतीनं आपला विश्वास आणि आपली वर्तणूक याद्वारे त्या पत्नीला देवाकडे आणायचं. असं देवाच्या वचनामध्ये शिकलो. कुठं शिकलो? का मी स्वतःच सांगितलं आणि तुम्ही होय म्हणाला? देवाचं वचन वाचलं का याच्यासाठी, ह्या मुद्द्यासाठी आपण? उत्पत्ती, अविश्वासूपणा आणि विश्वासूपणा. वचन वाचलेलं ऐकलं का आपण? की जो पती विश्वासू आहे त्यानं अविश्वासू पत्नीला काय करायचंय, त्याची चांगली वर्तणूक. का शिकलोच नाही आपण? शिकलो नसेल तर सांगा शिकलो नाही म्हणून. बहुतेक माझी चुकी झाली असेल. शिकलोत का आपण? ज्या गोष्टी आपण शिकतो त्या गोष्टी ज्या गोष्टी आपण ह्या ठिकाणी शिकतो त्या गोष्टी इथंच सोडून आपण घरी जायचं नाही. त्या गोष्टी आपण घरी घेऊन गेलं पाहिजे. बर, पुढच्या आठवडी मला तुम्ही सांगायचं याचं उत्तर तुम्हाला परमेश्वराच्या वचनात कुठे मिळतं. कोण ही जबाबदारी घेईल? बर, ठीक आहे, तुम्ही जबाबदारी घ्या. ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला सांगायचंय. परत एकदा प्रश्न तुमच्यासाठी सांगत आहे की जर पत्नी अविश्वासू असेल तर तिनं तिच्या वर्तणुकीद्वारे पतीला देवाकडे जिंकायचं. जर पती विश्वासू असेल तर त्यानं पत्नीचं अंतःकरण देवाकडे आणायचं. जवळचं उत्तर देतो तुम्हाला, नवीन करारामध्ये. ठीक आहे. बर, आता का मला उजळणी करावं लागते? कारण की मी एक प्रश्न विचारला की त्याचं उत्तर मला मिळत नाही. मग पुढे जाण्यात काय अर्थ नाही. सर्वांचं लक्ष आहे का? मला थोडं वाईट पण वाटतं की फार तळतळीने ह्या ठिकाणी देवाचं वचन शिकवलं जातं. हे शिकण्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतात लोकांना. आपल्याला ते सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सर्व गोष्टी मिळत आहेत. कृपा करून त्याची आपण किंमत जाणून घेऊया. ज्या गोष्टी आपण शिकत आहोत त्या अतिशय मोलाच्या आहेत. तुमचा विवाह झाला असला किंवा न झाला असला तरी देखील अतिशय महत्वाच्या आहेत. कृपा करून त्या गोष्टी इथंच सोडून जाऊ नका, कारण की प्रश्न विचारल्यानंतर उत्तर अपेक्षित आहे. ज्यावेळेस आपण चांगलं वागतो किंवा आपण व्यवस्थित वागतो त्यावेळेस पहिला प्रश्न विवाहाच्या बाबतीमध्ये कोणता विचारला पाहिजे? आपल्या आयुष्यामध्ये विवाह आहे का नाही हा पहिला प्रश्न विचारला पाहिजे. बर, ठीक आहे. जर एखादा व्यक्ती सातत्याने 2 वेळेस प्रार्थना करत असेल किंवा 4 वेळेस प्रार्थना करत असेल, कल्पना करा की दिवसातून तो 2 वेळेस प्रार्थना करतो, सकाळी आणि संध्याकाळी, तर त्यानं विवाहाचा विचार करत असताना किती वेळेस प्रार्थना करायची? डबल म्हणण्यापेक्षा, 4 म्हणण्यापेक्षा जास्त प्रार्थना करायची. त्याचा अर्थ असा नाही की 2 वेळेस प्रार्थना करत असेल तर 4 वेळेस करायची. 8 वेळेस करा ना. दानिएलाने किती वेळेस प्रार्थना केली दिवसातून? बरोबर. त्याचा विवाहाचा विचार करत असताना, उदाहरण बायबलमध्ये लिहिलेलं नाहीये, पण जर त्याला त्याच्या विवाहाचा विचार करायचा तर त्यानं किती वेळेस प्रार्थना करायची? म्हणजे थोडक्यात काय, 6 किंवा आणखी जास्त. त्याने 3 वेळेस प्रार्थना कशासाठी केली? प्रश्न विचारतो, उत्तर देऊ नका. आपल्यापैकी किती जण ह्या ठिकाणी जो अभ्यासक्रम ह्या ठिकाणी होतो त्याच्यावरती अवलंबून आहात, आपण आठवड्यावर अभ्यास स्वतःचा करत नाही? प्रश्न विचारते, उत्तर देऊ नका. अशी परिस्थिती आहे का आपली? दररोज सकाळी उठून आपण अभ्यास करतो का? दररोज सकाळी लवकर उठायचं आणि अभ्यास करायचा देवाच्या वचनाचा, कारण की आपण अशा काळामध्ये आहोत की नंतर आपल्याला पवित्र शास्त्र उघडून अभ्यास करतो करतो म्हटलं तरी करायला मिळणार नाही. जेवढं हित आहे ना तुमचं, तेवढंच तुमच्या संती राहील. म्हणून जेवढं तुमच्या अंगवळणी पडत आहे ना तेवढंच तुमच्या संती राहील, हेही निघून जाईल. म्हणून हात जोडून विनंती करताय, दररोज सकाळी देवासंती कमीत कमी 1 ते 2 तास वेळ घालवल्याशिवाय तुम्ही कोणासंती वेळ घालवू नका.
तर आपण हे शिकलो आहोत की विवाह किती महत्वाचा आहे. याच्यासाठी आपण हे शिकलो आहोत की जर एक तरुण किंवा तरुणी 3 ते 4 वेळेस प्रार्थना करत असतील तर त्यावेळेस विवाहाच्या वेळेस प्रार्थना करत असताना त्यांनी 4, 5 किंवा 10 वेळेस करावी. का? कारण की त्यांच्यामध्ये एक कमकुवतपणा असतो, तरुणांमध्ये कमकुवतपणा असतो. तो कमकुवतपणा म्हणजे ते वय असं असतं की जे विरुद्ध म्हणजे पुरुष असेल, तरुण असेल तर त्याचं आकर्षण तरुणीसाठी अतिशय भयंकर असतं त्या वयामध्ये. म्हणून त्याला प्रार्थना सातत्यानं करायला पाहिजे. कारण इर्मायाच्या पुस्तकामध्ये लिहिलंय काय? हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. इंग्लिशमध्ये डिसेप्टिव्ह म्हणजे डिसिटफुल म्हणजे धोका देणार असं म्हटलेलं आहे. म्हणून सातत्यानं प्रार्थना करायची प्रत्येक तरुणानं तरुणीने. देवा, मी धोक्यामध्ये तर नाही ना, मी स्वतःची फसवणूक तर करून घेत नाही ना, देवा मला मदत कर. म्हणून सुरुवात काय करायची? आपली तयारी आहे का? तयारीमध्ये आपण काय काय शिकलो? आध्यात्मिक पातळी आपली कशी आहे? मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्या मुलग्याला आणि त्या मुलगीला जर त्यांचं कुटुंब स्थापन करायचं असेल तर ते कुटुंब आध्यात्मिकरित्या ते पुढे चालवू शकतील का? ही तयारी त्यांची पाहिजे. जर ते आध्यात्मिकरित्या बळकट नाहीत तर त्यांच्या आयुष्यामध्ये जर एक मुलगा किंवा मुलगी आली तर ते आध्यात्मिकरित्या त्या मुलग्याला मुलगीला पुढे कसे नेतील? म्हणून आध्यात्मिकरित्या तो मुलगा किंवा मुलगी कशी आहे हे त्यानं स्वतः पडताळणी करायची. एक मुलगा सकाळी उठल्यानंतर 5 मिनिटं प्रार्थना करतो आणि 10 मिनिटं देवाचं वचन वाचतो आणि त्याच्यानंतर कामाला जातो. तुम्ही म्हणाल का तो आध्यात्मिक आहे? का नाही म्हणणार? बायबल वाचतो ना, प्रार्थना करतो ना, मग आध्यात्मिक का नाही? नाही, कामावरती 1 तासच काम करत असेल पण सकाळी फक्त 5 मिनिटं प्रार्थना 10 मिनिटं देवाचा अभ्यास करतो, तो आध्यात्मिक आहे का? किंवा ती आध्यात्मिक आहे का? बर, का तुम्हाला वाटतं तो वेळ कमी आहे? बर ठीक आहे, लग्नाची तयारी राहू दे. आपण ज्यांचा विवाह झालाय त्यांचा आपण म्हणजे तुमचा ज्यांचा विवाह झालाय त्यांचा विचार करूया की मला हे सांगा की 5 मिनिटं तुम्ही अभ्यास करता, 10 मिनिटं आणि 5 मिनिटं प्रार्थना करता, ठीक आहे का? मग आध्यात्मिक ज्यावेळेस आपण गोष्टीचा विचार करतो त्यावेळेस नेमका आपण काय विचार केला पाहिजे? 1 तास तो प्रार्थना करतो, 2 तास अभ्यास करतो, मग ठीक आहे का? हा बर, हा मला असं वाटतं की आध्यात्मिक स्थान म्हणजे त्यांनी 2 तास प्रार्थना केली किंवा 4 तास प्रार्थना केली म्हणून तो आध्यात्मिक होत होणार नाही तसं आध्यात्मिक. नाही. नाही एक हा. म्हणजे जर तो समजा आता एखाद्या व्यक्तीला कामाला जायचं त्याचे ड्युटीचा टायमिंग होत आहे म्हणून तो 5 मिनिटं प्रार्थना करतो, 10 मिनिटं अभ्यास करतो आणि तो कामाला जातो. पण कामावर जाऊन सुद्धा त्याने जर देवाच्या वचनांचं जर पालन केलं तर तो आध्यात्मिक म्हणवलं जाईल ना. पण सांगण्याचं तात्पर्य ह्या ठिकाणी हे आहे की 5 मिनिटं आत्ताच्या जगामध्ये सर्वसाधारणतः 5 मिनिटं प्रार्थना आणि 10 मिनिटं परमेश्वराचा अभ्यास पुरेसा नाही, हे सांगायचा मुद्दा होता. आता तुम्हाला कुणीतरी कॉल केला की ऍक्सिडेंट झालाय कोणाचा तर मग तुम्ही ते सोडून जाता, तो भाग वेगळा. पण आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस देवासंती वेळ घालवतो, देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की जोपर्यंत येशू ख्रिस्ताला शक्तिशाली वाटलं नाही, शक्तिशाली झाला नाही, तोपर्यंत त्यानं देवाचा म्हणजे पित्याचा हात सोडला नाही. जर येशू ख्रिस्ताला वाटलं की 1 तास करून प्रार्थना करून देखील पुरेसं नाही, कारण की मला पूर्ण 22 तास किंवा 24 तास मला लढायचं आहे शैतानासंती, तर येशू ख्रिस्त म्हटलं की मी पूर्ण रात्र प्रार्थना करेन. मग येशू ख्रिस्ताला जर पूर्ण रात्रीची गरज आहे प्रार्थनेची तर आपल्याला किती? मी हे म्हणत नाही की पूर्ण दिवस प्रार्थनेतच घालवायचा नाही,
पण जो अभ्यासक्रम तुम्ही करता आणि जी प्रार्थना तुम्ही करता, ती प्रार्थना तुम्हाला 24 तास आध्यात्मिकरित्या संरक्षण देते का 24 तासाच्या अगोदरच बॅटरी डाऊन? काही लोक काय करतात, आध्यात्मिकता वाढवण्यासाठी ते स्वतः बायबलचा अभ्यास करत नाहीत, एक संदेश ऐकतात. सकाळी एक संदेश ऐकला अर्ध्या तासाचा किंवा संध्याकाळी एक संदेश ऐकला की त्यांना वाटतं की ते आध्यात्मिकरित्या बळकट आहे. तसा अभ्यासक्रम देवाच्या वचनामध्ये लिहिलेला नाही. तुम्ही संदेश ऐकू शकता, नक्कीच ऐकू शकता, त्याच्याबद्दल काही दुमत नाही, पण स्वतः तुम्ही अभ्यास केलाय का? स्वतः तुम्ही देवासंती जोडलेले आहात का? हा मुद्दा या ठिकाणी. स्वतः तुम्हाला देवाचा अनुभव घडलेला आहे का? स्वतः जर देवाचा अनुभव तुम्हाला घडलेला नाही तर तुमचा विवाह होऊ शकत नाही. विवाह केल्यानंतर तो विवाह जो आहे त्या परिस्थितीमध्ये जर मनुष्य आध्यात्मिक नसेल, त्या परिस्थितीमध्ये जर त्याने विवाह केला ना, मग त्याला खूप त्रास होतो. मला आठवतं एक वेळेस मी प्रचार करत होतो, संदेश देऊन मी खाली उतरलो आणि तो संदेश हा होता की येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने आपण प्रत्येक पापावरती विजय मिळवू शकतो. हा तो संदेश होता. आता हे वाक्य जे आहे ते बरोबर का चूक? येशू ख्रिस्ताच्या मदतीने आपण प्रत्येक मोहावरती, आपण प्रत्येक पापावरती विजय मिळवू शकतो. बरोबर की चूक? संदेश दिल्यानंतर खाली उतरल्यानंतर एक व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि तो म्हणाला, खेकडा आणि विंचू त्यांचा गुणधर्म काय? सुधारतील का? त्यानं मला प्रश्न विचारला. मग मी म्हटलं विंचू आणि कासव आणि खेकड्यांविषयी मी बोललो नाही, मी मनुष्याविषयी बोललो. मग ते म्हटले की स्वभावच तसा आहे. तर मग मला लगेच वचन आठवलं फिलिप्पिकरास पत्राचा 2 अध्यायामध्ये की मी येशू ख्रिस्ताच्या ताकदीने सर्व काय करण्यास समर्थ आहे. वचन माहित पाहिजे. मग आपले कोणतेही गुणधर्म असू देत, आपण पापामध्ये लोळणारे जरी असलो तर देव त्या व्यक्तीला येशू ख्रिस्ताचं चारित्र्य जसं आहे तसं त्याचं चारित्र्य करू शकतो. म्हणून जो व्यक्ती लग्नाच्या तयारीला लागलेला आहे तो आध्यात्मिकरित्या कसा आहे हे आपल्याला माहित पाहिजे. मला तुम्हाला हे सांगायचंय, लक्षपूर्वक ऐका. जो व्यक्ती आध्यात्मिक आहे ना, त्या व्यक्तीचं आध्यात्मिक पण दिसून येतं. बोलायला कळालं का? जो व्यक्ती आध्यात्मिक आहे, देवभिरू आहे, त्याचं ते देवभिरू पण लपवू तो शकत नाही. ज्या वेळेस मोशे देवासंती 40 दिवस मोशे ज्यावेळेस देवासंती त्या पर्वतावरती होता तर देवासंतीच तो बोलत होता आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तो खाली आला तर लोकांना कळालं की मोशे देवासंती होता आणि लोकांनी काय केलं? नाही, मोशेचा चेहरा पाहिल्यानंतर लोकांनी काय केलं? तोंडे फिरवली. म्हणजे थोडक्यात काय, त्यांना वाटलं की अरे हा इतका पवित्र माणूस, त्याच्यासमोर आपल्याला उभा राहायची ताकद नाहीये. म्हणजे थोडक्यात काय, जो व्यक्ती देवभिरू आहे त्याचं देवभिरू पण लगेच कळेल आणि पूर्ण मंडळीला कळेल आणि लोक म्हणतील अरे हा देवभिरू मुलगा आहे, ही देवाला पूर्णपणे वाहून दिलेली मुलगी आहे. आणि मग आपण म्हणू शकतो की तो व्यक्ती आध्यात्मिक आहे. ज्या व्यक्तीला खरंच चांगल्या व्यक्तीसंती लग्न करायचं ना, धोका द्यायचा नाही स्वतःला की 5 मिनिटं प्रार्थना केली, 10 मिनिटं प्रार्थना केली, अर्धा तासच देवाचं वचन वाचायचं नाही, अभ्यास करायचा.
मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं की मी फार कौतुक करतो आपल्या तरुणांचं की त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि त्या ग्रुपवरती दररोज सकाळी 8च्या अगोदर, क्वचितच असं होतं की कोणतरी 8च्या नंतर, दररोज सकाळी 8च्या अगोदर ते तरुण लोक, आपल्या मंडळीतले, ह्या कळपातले लोक, ते दररोज सकाळी 8 वाजता देवाचं वचन, बायबल वाचतात. तेच वचन एलन जी व्हाईटच्या पुस्तकामध्ये काय लिहिलं ते वाचतात आणि त्याच्यामधून त्यांना काय कळालं ते स्वतःच्या भाषेमध्ये लिहितात आणि मला पाठवतात. कौतुकास्पद गोष्ट आहे. म्हणून म्हटलं की आध्यात्मिक पातळी व्यक्तीची लगेच कळते. शारीरिकरित्या तो व्यक्ती कसा आहे हे पाहिलं पाहिजे. कारण की लग्नाची तयारी, अजून मुलगी भेटायचे लांब आहे अजून ते. शारीरिकरित्या तो मुलगी कशी आहे, मुलगा कसा आहे हे पण पाहणं फार गरजेचं आहे. आपण काय शिकलो याच्याविषयी? शिकलोय, उजळणी चालू आहे. काय शिकलो? शारीरिक, म्हणजे त्याची रोगराई जी आहे ती रोगराई त्या दुसऱ्या व्यक्तीला होऊ नये अशा प्रकारची रोगराई त्या व्यक्तीला आहे का हे पडताळून पाहणं फार फार गरजेचं आहे. मग जरा कल्पना करा की एखाद्या व्यक्तीला जर व्यंग असेल किंवा तो अपंग असेल तर त्याचा विवाह होणार नाही का? होऊ शकतो. एक व्यक्ती जर आंधळा असेल, त्याला डोळ्यानं दिसत नसेल, तर त्याचा विवाह करू शकतो का? तो करू शकतो. एक मुलगीला पाणी गरम करताना किंवा काहीतरी जेवण करताना ते तेल उखळून पडलं अंगावरती आणि तिला त्वचेला, तिच्या चमडीला फार त्रास झाला आणि पूर्ण शरीर जे आहे ते वाईट झालं, तिचा विवाह होऊ शकतो का? होऊ शकतो. पण ह्या ठिकाणी ज्यावेळेस आपण शारीरिक म्हणतो त्यावेळेस फक्त तो रोगराई त्याच्या जोडीदाराला होऊ नये एवढंच नाही, तर ती रोगराई लेकरांमध्ये पण येऊ नये. त्या लेकरांची काय चुकी? ती रोगराई लेकरांमध्ये येऊ नये म्हणून त्यानं शरीर व्यवस्थित राखायचं. आता जन्मताच काय काय लेकरं जे आहेत त्यांच्यामध्ये अपंगत्व आहे किंवा त्यांच्यामध्ये कमतरता आहे, तो भाग वेगळा. पण ह्या ठिकाणी आपण हे बघत आहोत की त्या व्यक्तीला जे शरीर देवाने दिलेलं आहे, जे देवाचं मंदिर आहे, ते देवाचं मंदिर त्यानं कसं ठेवलंय हे तुम्ही बघा. ज्यावेळेस मी शाळेमध्ये शिकत होतो त्यावेळेस आम्हाला एक विषय होता. शाळेमध्ये शिकत असताना एक विषय होता आम्हाला. त्या विषयाचं नाव होतं कम्युनिटी लिव्हिंग. किती जणांना तो विषय माहित आहे? कम्युनिटी लिव्हिंग म्हणून असा आम्हाला एक विषय होता आणि त्याच्यामध्ये 7वी 8वीला किंवा त्याच्यापेक्षा लहान वयामध्ये, लहान वर्गामध्ये 2 चित्र दाखवले जायचे. एक मुलगा, त्याचे केस जसे माझे आहेत ना तसे, बर का, मी तिथून शिकलो की केस कसे करायचे ते शाळेमध्ये. आणि दुसरा मुलगा, त्याचे केस असे असायचे. मग आम्हाला प्रश्न विचारला जायचा त्या वर्कबुक मधून की कोणता मुलगा चांगला आहे आणि कोणता मुलगा शारीरिकरित्या व्यवस्थित आपली देखरेख करत आहे. आणि आम्हाला सगळ्यांना उत्तर माहित होतं की ज्याचे केस नीट नाटके आहेत. टिक. आता तसं नाहीये. केस असे असू देत नाहीतर कसे असू देत, एवढंच बघितलं जा. कळालं का? म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की शारीरिकरित्या तो मुलगा किंवा ती मुलगी कशी आहे. मला आठवतं एक मुलगीसाठी स्थळ शोधायचं होतं आणि ती मुलगी बहुतेक माझ्या खांद्याएवढी होती, खांद्याच्या आसपास. आणि जो मुलगा होता तो माझ्यापेक्षा थोडा उंच होता आणि तो माझ्यापेक्षा डबल होता. वयामध्ये बसत होते सगळं व्यवस्थित, तो वयामध्ये सगळं चांगलं होतं, सगळं व्यवस्थित होतं, पण तो माझ्यापेक्षा डबल तिब्बल होता. मग ज्या कुटुंबानं त्या मुलगीविषयी, त्या मुलग्याचा विचार केला त्यावेळेस ते लोकच म्हणाले की नाही, मुलगा अतिशय जाड आहे, मुलगी अतिशय सड पातळ आहे, आम्हाला तसं काय नको आहे विवाहाच्या बाबतीमध्ये. मग आता त्यांचा विचार करण्याची पद्धत काय आहे ते मला नेमकं माहित नाही, पण होता येईल तेवढं. सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टी परफेक्ट
परिपूर्ण मिळत नाहीत. या जगामध्ये तुम्हाला कोणीही व्यक्ती परिपूर्ण असा मिळणार नाही. कुठं ना कुठं तरी तुम्हाला तडजोड करावी लागेल, पण आध्यात्मिक बाबीमध्ये तडजोड करायची नाही. शारीरिक बाबतीमध्ये थोडी तडजोड होऊ शकते. जर पुरुष अपंग आहे तर जी स्त्री चांगली आहे, धडधाकट शरीराने आहे, ती त्याच्याशी लग्न करू शकते, चुकीचं काय नाही. मला आठवते एक शिक्षक मला शिकवायला होते कॉलेजच्या दिवसामध्ये. दोन्ही पायानं ते अपंग होते, जेवढं मला आठवतं. ते कुबड्या वापरायचे. कुबड्या शब्द कळाला, कुबड्या वापरायचे. पण त्यांची पत्नी जी आहे ती शरीराने एकदम व्यवस्थित आणि एकदम चांगली. मग खूप लोकांना प्रश्न पडला की बाबा इतकी पत्नी त्याची चांगली, तिनं अशा प्रकारच्या व्यक्तीला कसं स्वीकार केलं? ते चुकीचं आहे का? मग नाही, चुकीचं नाही. म्हणून म्हटलं की तडजोड हित होता का म्हणे, हित जरा तडजोड झाली तर काय हरकत नाही. मानसिकरित्या तो मुलगा कसा आहे, मुलगी कशी आहे, ते आपण बघितलं पाहिजे. मानसिकरित्या म्हणजे काय? समजदारपणा आहे का? समजदारपणा म्हणजे काय? मला एक उदाहरण सांगा समजदारपणाचं, मुलगा किंवा मुलगीमध्ये. तुम्हाला कसं कळतं की हा मुलगा समजदार आहे, ही मुलगी समजदार आहे? हा, मॅच्युरिटी म्हणजे समजदारपणा. कसं कळतं? बरोबर आहे, पण कसं कळतं? हा, काय उदाहरण सांगा. बरोबर आहे उत्तर, उदाहरण सांगा. का 25 वय म्हणजे समंजस? अहो, असे प्रश्न विचारतोय मी का की काहीच उत्तर येऊ शकत नाही? ह्याच्या अगोदर प्रश्न विचारतो पहिला. तुम्हाला तरुण तरुणी जे समंजस आहेत असे कोण आढळले आहेत का? आहेत? सांगा मला. कसं तुम्हाला माहिती की ते समंजस आहेत ते मला सांगा. काय तुम्हाला कळालं की बाबा ह्या गोष्टी त्याने केल्या म्हणून मला कळतं की ते समंजस आहे? समंजस म्हणजे फक्त समंजस नाही, विवाहाच्या पातळीची समज त्यांना पाहिजे. साधी समज नाही आहे, विवाहाच्या पातळीची समज. हा, उदाहरण सांगा. उदाहरण सांगा. कुठलीही परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीला व्यवस्थित रीतीने हँडल करता हाताळणं फार गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय की हे बरोबर आणि हे चूक हे कोणालाही कळेल, पण बरोबर आहे हे आणि हे चूक आहे झालं, आता हे चुकी झाली, आता हे व्यवस्थित कसं हाताळायचं. जर त्या व्यक्तीमध्ये समंजसपणा असेल, मुलग्यामध्ये आणि मुलगीमध्ये, देवाच्या वचनानुसार देवाच्या इच्छानुसार ती गोष्ट जी बिघडलेली आहे ती जर हाताळण्याची समंजसपणा त्यांच्याकडे असेल तर तुम्ही म्हणू शकता की त्यांची विवाहाची तयारी झालेली आहे. म्हणून तुम्ही काय करायचं? त्रास संकटाच्या वेळेस त्याला म्हणायचं काय उत्तर आहे सांग. पडताळणी करा. हा त्रास संकट आहे ना, त्रास संकट येतील सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. त्या त्रास संकटामध्ये तो मुलगा ती मुलगी कसा व्यवहार करते ते बघायचं. कधी कधी त्रास संकट जे वयोवृद्ध आहेत, आपल्यापेक्षा मोठे आहेत किंवा तरुण आहेत, त्यांचा विवाह झालाय, कधी कधी त्रास संकट आले की त्यांनाही समजत नाही की काय करायचं. मग आपण काय करतो? त्यावेळेस, ज्यावेळेस आपल्याला कोणताच उपाय सुचत नाही त्यावेळेस आपण काय करतो? प्रार्थना करतो. कमीत कमी त्यांनी प्रार्थना केली पाहिजे. त्याला म्हणायचं समंजसपणा. हा समंजसपणा कधी त्यांना शिकवायचा आपण? 25 वय झाल्यावर? लहानपणापासूनच त्यांच्या समोर 2 कपडे ठेवायचे, एक लाल रंगाचा शर्ट आणि एक पिवळ्या रंगाचा शर्ट, आणि त्याला विचारायचं तुला ह्यातलं कोणतं आवडतं. मग त्याला निर्णय घ्यायला तुम्ही मदत करायची. तो म्हटला लाल, ठीक आहे लाल वापर. म्हणजे त्यानं काय केलंय? स्वतःच्या बुद्धीचा वापर करून निर्णय घेतलाय. मग त्या ठिकाणी काळा शर्ट ठेवायचा आणि पांढरा शर्ट ठेवायचा. उन्हाळ्याचे दिवस आहेत. मग त्यानं म्हटलं की पांढरा शर्ट तो, आणि मग तुम्ही त्याला विचारायचं पांढरा का, काळा का नाही? तो म्हणेल उन्हाळ्याचे दिवस आहेत, काळा शर्ट वापरला की आणखीन जास्त गरम होईल. म्हणजे थोडक्यात काय की त्याला निर्णय घेण्याची क्षमता आलेली. समंजसपणा फार गरजेचा आहे बरं का.
एक वाक्य बोलतो, सगळ्यांनी लक्ष द्या. जो तरुण, जी तरुणी 25 वर्षाच्या आहे आणि लग्नाच्या तयारीमध्ये आहेत, 5 वर्षानंतर दोघेही 25 वयासारखे नसणार आहेत. ते दोघेही 5 वर्षानंतर बदललेले असणार आहेत. बदल जो आहे तो बदल एकमेक जे आहेत ते बदल स्वीकारतील का? तुम्ही 5 वर्ष अगोदर आता जसे आहात तसेच होता का? नाही. तुम्ही 5 वर्ष अगोदर जसे होता तसे आता आहात का? बदल झाला ना तुमच्यामध्ये. मग बदल तुम्ही एकामेकांचा स्वीकार केला ना, त्याला म्हणायचं समंजसपणा. तो समंजसपणा इथं आहे का? मी काही तरुण लोक पाहिलेले आहेत 20-22 वर्षाचे, त्यांचा समंजसपणा 50 वर्षाच्या व्यक्तीसारखा. समंजसपणा पाहिजे. नाहीतर काय काय लोक मी बघितले 40 वर्षाचे आहेत, लहान लेकरासारखं वागतात. हे आवडलं नाही लगेच राग, ते आवडलं नाही लगेच राग, हे नकोय ते अरे मग तसं होऊ शकत नाही. बर, आर्थिकदृष्ट्या तो व्यक्ती कसा पाहिजे? बळकट पाहिजे. फक्त मुलासाठी नाही, मुलीसाठी देखील ह्या गोष्टी आपण बोलत आहोत. का मुलींसाठी आर्थिक मदत गरजेची आहे? त्यांनी नोकरी का करावी? काही असू दे, नोकरीमध्ये त्यांना 500 रुपये मिळतील, पण त्यांनी का करावी? बर, आत्मनिर्भर. बर, आणखी काय? स्त्रिया पैसा जास्त कोणत्या ठिकाणी खर्च करतात? तो खर्च त्यांना कळला पाहिजे की बाबा माझा पती ज्यावेळेस पैसे पाठवल ना, त्याला किती त्रास होतो, त्याच्या हाताला रक्त येतं ज्यावेळेस तो पैसा देतो, तर मी थोडं कष्ट करते, मग मला कळेल की ते पैसे किती कष्टाचे. प्रत्येक मुद्दा जो ह्या ठिकाणी मी बोलत आहे ना, देवाच्या सानिध्यामध्ये प्रत्येक मुद्दा महत्वाचा. भावनात्मकरित्या तो व्यक्ती कसा आहे याच्याविषयी शिकलो. उजळणी चालू आहे पण जरा सखोल चालू आहे. भावनात्मकरित्या तो व्यक्ती कसा असावा? मला आठवतं ज्यावेळेस एक स्थळ आलं होतं मला, त्यावेळेस मी एका व्यक्तीला विचारलं की स्थळ आले, मला घाम फुटलाय. म्हटलं मी काय करावं ते सांगा. ते म्हटले की ज्यावेळेस त्या व्यक्तीसंगती बोलशील तू, तर ती व्यक्ती चिडखोर स्वभावाची आहे की नाही हे फक्त पडताळून पहा. सुरुवातीला भरपूर गोष्टी सांगितल्या, ही एक गोष्ट. जर ती व्यक्ती चिडखोर स्वभावाची असेल तर कृपा करून ते स्थळ तुम्ही स्वीकार करू नका. मला सल्ला मिळालेला मी तो तुम्हाला सांगतो. नाही, जो सल्ला मिळाला ते मी सांगत आहे. कारण की देवाची सेवा करत असताना देवा करून, ओढाताण करून, रक्त आठवून एखादा आत्मा जर आपण घेऊन येत असेल आणि राणी साहेबांमुळे तो आत्मा चिडखोरपणामुळे तो जर जात असेल तर फायदा नाही. म्हणून स्वभाव जो आहे तो स्वभाव शांत स्वभावाचा पाहिजे. तो स्वभाव जो आहे तो बदलला पाहिजे. म्हणून इथं स्वतःची तयारी. नाहीतर स्वभाव बदलूपर्यंत त्या दुसऱ्या व्यक्तीला त्रास. बर, लूक याचा 6वा अध्याय. लूक याचा 6वा अध्याय. आता आपला संदेश सुरू. लूक याचा 6वा अध्याय 47 वचन. आपण ह्या ठिकाणी हे पाहत आहोत की विवाहाविषयी जर आपण विचार करत आहोत तर तो विवाह कशाच्या आधारावर आपण तो विवाह बांधायचा आहे. विवाह एक घरासारखा आहे. विवाह एक नातं आहे. लूक याचा 6वा अध्याय 47 वचन. हा, जो कोणी माझ्याकडे येतो. लूक चॅप्टर 6 वर्स 47. जो कोणी माझ्याकडे येतो आणि माझी वचने ऐकतो त्याप्रमाणे करीतो तो कोणासारखा आहे. म्हणजे या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की जर तरुण आहेत, तरुणी आहेत, जर ते देवाकडे जातील आणि देवाच्या वचनानुसार चालतील तर देव त्या तरुणाला, त्या तरुणीला कसं पाहतो? पुढे वाचा. हा, वाचा. हा,
खोल खडकावरती पाया घातला, भुसभुशीत जमिनीवरती नाही, खोल खडकावरती पाया घातलेल्या घरासारखा आहे. कोण? जो व्यक्ती देवाकडे येतो आणि देवाच्या वचनानुसार विवाह कसा आहे तो पार पाडण्यासाठी, बाबा मी ह्याच्यामध्ये बरोबर आहे का, त्याच्यामध्ये बरोबर आहे का, त्याच्यामध्ये बरोबर आहे का, नाही तर माझी तयारी झाली पाहिजे. तुम्ही विवाह जो आहे ना, तो विवाह भुसभुशीत जमिनीवरती तयार करत नाहीये, तुम्ही खडकावरती. खडक म्हणजे कोण? येशू ख्रिस्त. अंत खडक म्हणजे येशू ख्रिस्त, म्हणजे देवाच्या वचनावरती तुमचा विवाह स्थापित झाला पाहिजे. पुढे वाच. पूर आला. आता विवाहामध्ये पूर येतात का हो? जवळपास दररोज संकट. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पूर येतो. पूर इतका येतो की डोक्यावरून तो पूर जातो, डोक्यावरून पाणी वाहतं, मग आपल्याला हातपाय हलवायला भाग पडतो. पण देवाचं वचन म्हणतं की जरी आपण हातपाय हलवले तर एकामेकाला धरून हातपाय हलवायचे. म्हणजे काय? हे घर जे आहे हे घर तुटणार नाही, नातं जे आहे ते नातं तुटणार नाही. कॉलेजमध्ये असताना माझा एक मित्र आणि त्याची मैत्रीण फार जवळ, एकमेकांवरती फार प्रेम करायचे. आणि एक वेळेस असं झालं की जो माझा मित्र आहे, दुसरा मित्र, त्याने ह्या दोघांना पाहिलं. आणि जो माझा मित्र आहे त्याचे केस पांढरे झालेले. म्हणजे काय? थोडक्यात सांगतो. आम्ही होतो 20-22 वर्षाचे, पण त्याचा बुद्ध्यांकन, त्याचा समंजसपणा 40 वर्षाच्या व्यक्तीसारखा. तो म्हटला की हे दोघं इतके प्रेम संबंधामध्ये आहेत, पूर्ण कॉलेज महाविद्यालय यांना बघतं, पण काय ना काय तर गडबड आहे दोघांमध्ये. मग म्हटलं काय गडबड आहे? हा व्यक्ती म्हटला मला की हा इकडून आला, ही इकडून आली की ते बोलत कसे नाहीत, न बोलता एकामेकाला न बोलता ते जातात कसे काय? काहीतरी नक्कीच गडबड आहे. ते म्हणतात ना प्रेम आहे, तो बोललंच पाहिजे, कमीत कमी बघितलं तर पाहिजे. आता जरा लक्ष द्या, मी का हे सांगत आहे. आपण काय शिकत आहोत? नातं जर मजबूत नसेल तर ते तुटतं. मग असं झालं की सगळ्या कॉलेजला वाटायचं की बाबा यांचं लग्न होणारच. आयडियल कपल, पॉवर कपल असं म्हणून सगळेजण त्यांच्याकडे. दिसायला पण मुलगी सुंदर, उंच, मुलगा तर काय विचारायलाच नको. शिक्षण पूर्ण झालं, मुलगा एका देशामध्ये कामाला, मुलगी एका देशामध्ये कामाला. कसं तरी शेवटी विवाह झाला. विवाह झाल्यानंतर काही दिवसामध्येच त्या दोघांना कळालं की बाबा आमच्यामध्ये नातं जे आहे ते व्यवस्थित राहिलेलं नाही. आणि म्हणून त्या दोघांनी ठरवलं की आपण समंजसरित्या वेगळं व्हायचं. एवढ्या वर्षाचं नातं एका क्षणात निघून गेलं. कारण की ते नातं जे होतं ते नातं देवाच्या वचनानुसार नव्हतं. म्हणजे काय? ते एकामेकांवरती प्रेम करायला त्यांनी कधी सुरुवात केली होती? वय वर्ष 19, वय वर्ष 18. आपण काय शिकलो या ठिकाणी? जे लोक 18-19 वर्षाचे आहेत किंवा टीन्सच्या बाहेर आहेत, म्हणजे 19, म्हणजे त्या 19 वर्षाच्या आसपास आहेत, त्यांना विवाहाच्या बाबतीमध्ये समंजसपणा नाही असं देवाचं वचन म्हणतं. त्या तरुणांना आणि त्या तरुणींना काय वाटतं हे मला काय घेणं देणं. देवाचं वचन म्हणताना ते समंजस नाहीत. समंजस जरी असले तरी देखील त्यांनी त्यावेळेस विवाहाचा विचार करायचा नाही. पुढे वाचा. मजबूत बांधले होते. कशामुळे मजबूत येते? देवा मी इथं मजबूत आहे का? देवा मी इथं मजबूत आहे का? देवा इथं जर मजबूत नसेल ना तर मला कृपा करून सांग, माझी मानसिकता मला बदलायची. मी एका मित्राला माझ्या म्हटलं
की अमुक अमुक मुलग्याचं लग्न ठरलेलं आहे किंवा लग्नाचा विचार करत आहेत, तर तो माझा मित्र लगेच म्हटला, अरे मानसिकता त्याची व्यवस्थित नाही, त्याची मानसिकता चांगली नाही, त्याची मानसिकता लगेच ढासळते. म्हणजे त्रास संकट आला की तो घाबरतो लगेच. त्रास संकट आला की त्याला वाटतं की आता मी काय करू, कुठे जाऊ. आणि जर पुरुष असेल तर त्याला त्रास संकटावरती मात करण्याची क्षमता पाहिजे. जर ती क्षमता त्याच्यामध्ये नसेल, भित्रट स्वभावाचा असेल, पळून जात असेल, त्रास संकट नको म्हणून दुसरीकडे जायचा, मग दुसरीकडे त्रास संकट आला तिथून निघून जायचं, तिसरीकडे जायचं, तोच त्रास संकट तिथंच. म्हणून म्हटलं की क्षमता पाहिजे. आपल्याला वाटतं की 20 ते 30 वय किंवा 25 ते 30 वय विवाहासाठी चांगलं आहे, जग म्हणतं. पण आपण आध्यात्मिकरित्या देवाला विचारायचं की देवा, मी त्या वयामध्ये आहे, पण मी लग्नासाठी तयार आहे की नाही. जर तुम्ही लग्नासाठी तयार नसाल ना, तर तुम्ही दुसऱ्यासाठी त्रास संकट करत आहात. आयुष्यभर त्याला त्रास, तुम्हालाच नाही त्यालाही. तुमच्या स्वभावाचा त्याला त्रास, तुमच्या मानसिकतेचा त्याला त्रास, तुम्ही समंजस नाही त्याला त्रास किंवा तिला त्रास. कशाला उगाच दुसऱ्याला त्रास द्यायचा. तयारी करायची. आणि ती तयारी कोणी करायची? स्वतः फक्त नाही, आई वडिलांनी करायची. पुढे वाचा. जो कोणी ऐकतो, म्हणजे तुम्ही आपण सर्वजण ऐकत आहात, पण जर आपण याच्याप्रमाणे करत नसेल तर मग आपलं नातं, आपलं घर कसं असेल. त्या कुटुंबाचा, कुटुंब म्हणण्यापेक्षा त्या नात्याचा नैनाट झाला किंवा ते नष्ट झालं असं देवाचं वचन म्हणतं. म्हणून काय करायचं की आपण तयारी बळकट करायची. मी सांगितलं मागच्या आठवडी उदाहरण एका मुलगीचं, तिचं लग्न ठरले, ती काय म्हटली, 1 वर्ष द्या मला, 1 वर्षानंतर लग्न. मुलगा परदेशात आहे, कुठं आहे, काय आहे, तो भाग वेगळा, मला 1 वर्ष पाहिजे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असं होऊच शकत नाही आपल्या आयुष्यामध्ये. ते चुकीचं आहे. आपण काय म्हणतो, लग्न करून द्यायचं, हा सुधारेल. अरे काय सुधारेल? नाही, देवाचं वचन तसं म्हणत नाही. त्यांना सत्य माहित नाही, ते करतात तसं. आपल्याला तर सत्य माहित आहे ना, आपण सत्याच्या अनुसार जायचं. जर तुम्हाला वाटतं की तुमच्या लेकरांनी लहानाचं मोठं होत असताना किंवा तुमचे तरुण लोक जे आहेत त्यांनी पतीचा आणि पत्नीचा आदर करावा, ज्यावेळेस त्यांचा विवाह होईल त्यावेळेस तो आदर मान सन्मान त्यांनी कुठे शिकायचा. मग तो आदर सन्मान जर शिकवायचा तर काय करायचं मग आई वडिलांनी, म्हणजे काय करायचं? बरोबर आहे उत्तर. म्हणजे नेमकं काय करायचं? हा, एकमेकांना मान सन्मान दिला पाहिजे. मागच्या रविवारी एक ठिकाणी मला प्रार्थनेसाठी बोलवलं होतं. नवीन जोडपं त्या ठिकाणी विवाहबद्ध झालं होतं. आणि मी म्हटलं की आता नवीन विवाहबद्ध जोडप्याला मी काय सांगायचं सल्ला, माझा स्वतःचा विवाहाचा अनुभव नाही. पण मी त्या ठिकाणी उभा राहिलो, देवाच्या मदतीनं मी एक प्रश्न विचारला. तोच प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे आज. जवळपास आपण आपल्याकडे सर्वांकडे वडील आहेत आणि आई देखील आहे. वडिलांना आपण तू म्हणतो का तुम्ही म्हणतो? आईला का होत असेल? हा, म्हणजे वडील जवळचे नाहीत म्हणून तुम्ही. मला अजून त्या प्रश्नाचं उत्तर कळालं नाही बरं का. बर, मी शिकतोय आता, मी तुमच्याकडून शिकेन. मी तुमच्याकडून शिकेन. मला माहित नाही की ते तसं काय आहे. बरं, तुम्ही म्हणता की आदरयुक्त भीती, मग ते आईच्या बाबतीत नसावी का? असेल बरं का, खरंच मला माहिती. प्रामाणिकपणे मी सांगतो तुम्हाला
मला ते उत्तरच मिळालं नाही आजपर्यंत की आपण तसं का करतो. ते आपण करतो, पण ते तसं का करतो हे माहित नाही आपल्याला. त्यावेळेस मला असं वाटतं की बाळ लहानाचं मोठं होत असताना त्यावेळेस त्याची आई जी आहे ती तिच्या नवऱ्याला आले काले म्हणून बोलत नाही, बर जाव घालून बोलत. बर बर मग त्याचा परिणाम लेकरावरती होतो असं मला वाटतं. बर असेल, माहित नाही, असेल. मला असं वाटतं की आईचं आणि लेकराचं प्रेम जे आहे, आई ज्यावेळेला छोट्या असताना लेकरं त्याच्यासारखी वागते. बर आणि त्यांचं प्रेम जे आहे तर ते घनिष्ठ असतं. बर म्हणून ते आईशी अगदी जवळ असतात बर वडिलांपेक्षा. बर ठीक आहे, मी तुमचं उत्तर घेईन कारण की मला माहित नाही. तुमचं उत्तर मी स्वीकार करेन. बर हा, म्हणजे तू जरी शब्द वापरला आईसाठी तरी देखील तो आदर. बर ठीक आहे, असेल. बर ठीक आहे. तर देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे एलन जी व्हाईटच्या पुस्तकामध्ये की जर पती पत्नीला आदराने बोलवत असेल आणि पत्नी पतीला आदराने बोलवत असेल तर लेकरांना ते बघून लेकरं देखील एकमेकांना आदरपूर्वक बोलवतात. तुम्ही त्यांना काय म्हणता? हा म्हणता? कोण मोठं तुमच्यात? काय म्हणता तुम्ही? हा भैयू. बरं ठीक आहे. काय म्हणता तुम्ही जॉनाथनला? जेकब? Do you have a brother or a sister? Older or younger? Elder. What do you say? दादा. बरं ठीक आहे. केविन? What do you say to your sister? ठीक आहे. हा म्हणतो का तू दीदी? Samantha? He does not. What does he call you? दीदी म्हणायचं. हा हा दीदी म्हणायचं. अभय नाही तर अभयला पण प्रश्न विचारला असता. सिस्टर, तुम्ही यांना काय म्हणता? बाय नेम त्यांना? बरं ठीक आहे, ठीक आहे. काय म्हणजे सवय असेल. पण माझ्या नातेवाईकामध्ये एका मुलग्याचं नाव अमोल आहे बर का, आणि त्याच्या पत्नीची बहीण, काय म्हणतो आपण तिला? पत्नीच्या बहिणीला मेवणी. मेवणी. तर सर्वसाधारणतः आपण मान सन्मान देतो म्हणून तिनं देखील ठरवलं की मान सन्मान द्यायचा, पण एकदम विनोदी स्वभावामध्ये मान सन्मान द्यायचा. तर आपण काय करतो, अमोलला मान सन्मान द्यायचा नाही तर काय शब्द वापरतो? हा हा काय काय बरोबर आहे, आमल्या. बरोबर. तर मग आता तो शब्द त्याच्या तोंडात पडला होता की बाबा आमल्या 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 म्हणायचं. मग अचानकरित्या आता आदर मान सन्मान द्यायचं तर काय करायचं? तर मग अमोल जो आहे तो गाडी घेऊन कामावरतून घरी आला. ती काय म्हणाली? आमल्या आले. म्हणजे स्वतःचा पण स्वार्थ साधायचा आणि मान सन्मान पण द्यायचा. तर सांगायचं तात्पर्य हे की जर लेकरं आई वडिलांना एकमेकांना आदर सन्मान देताना पाहतील तर देवाचं वचन म्हणतं की ते ज्यावेळेस त्यांचं कुटुंब स्थापन करतील त्यावेळेस ते देखील एकमेकांना आदर सन्मान मान देतील. तुम्ही कधी असं कुटुंब बघितलंय का की पती पत्नीला आहो म्हणतात आणि पत्नी पतीला आहो म्हणतात? बघितलंय? उदाहरण सांगा. आजी आजोबा एकमेकाला आहो जाओ बोलवायचे. बरं, फार छान. ती फार चांगली पद्धत आहे. आपण सर्वसाधारणतः तसं करत नाहीत. पुरुष तसं का करत नाहीत सांगा बरं? आहो जाओ का बोलवत नाहीत पुरुष? बर, वयाचं अंतर आहे म्हणून. बर, आणखी काय उत्तर असू शकेल? तू असा शब्द वापरला जातो, तुम्ही नाही, सर्वसाधारणतः. अंकल तुम्ही काय म्हणता आंटीला? तुम्ही का तू? यू. बर. तुम्ही नाही, तुम्ही नाही, यू. बर ठीक आहे. बर, ह्या ठिकाणी अच्छा असं आहे का?
बर बर, ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. पण सांगायचं तात्पर्य तुम्हाला कळालं की आदर मान सन्मान विवाहामध्ये पाहिजे. कारण की का तो व्यक्ती फार मौल्यवान असतो, फार किमतीचा असतो. म्हणून आदर सन्मान त्या लेकरांनी कुठे शिकायचा? घरामध्ये स्वतःच्या शिकायचा. म्हणजे तुम्हाला वाटतं ना की तुमच्या मुलगीचा संसार, तुमच्या मुलग्याचा संसार असा असावा, तर त्याची तयारी तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये करा पाहिजे. म्हणजे ते लेकरं पाहतील आणि स्वतःच कुटुंब स्थापन करताना, अरे माझ्या आई वडिलांच्या घरी असं होतं, मलाही ते पाहिजे. मुलगी म्हणेल, मुलगाही म्हणेल. ती तयारी जी आहे ती तयारी ह्या ठिकाणी झाली पाहिजे. बर, आता लूक याचा 16वा अध्याय 12 वचन. लूक याचा 16वा अध्याय 12 वचन. आणि जे दुसऱ्यांचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही, हम्म. तर जे आपले आहे ते तुम्हाला कोण देईल? जर तुम्ही दुसऱ्यांच्या बाबतीत विश्वासूपणा आणि प्रामाणिकपणा बाळगत नाही, तर देव तुम्हाला स्वतःच पण देणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ काय कोण सांगेल? वचन वाचा, परत सांगा. लूक 16:12 इंग्लिश मध्ये वाचतो. If ye be not been faithful in that which is another man's, who shall give you that which is your own? म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या माणसाच्या बाबतीत तुमच्यामध्ये विश्वासू आणि प्रामाणिकपणा नाही, तर तुमच्या गोष्टी तुम्हाला कशा मिळतील? स्वतःच्या गोष्टी तुम्हाला कशा मिळतील? म्हणजे काय? दुसऱ्यांना मान सन्मान दिला तर आपल्याला नाही, तर दुसऱ्या माणसाच्या गोष्टीविषयी लिहिले. दुसऱ्या माणसाला मान सन्मान नाही, दुसऱ्या माणसाच्या गोष्टी जर तुम्ही विश्वासू आणि प्रामाणिकपणा त्याच्यामध्ये नाही, तर तुम्हाला स्वतःच्या तुमच्या गोष्टी कोण देणार? त्याचा अर्थ काय जरा समजावून घ्या, लक्ष द्या. परत हे आध्यात्मिक गोष्टीमध्ये येईल. कल्पना करा की एक मुलगा आहे किंवा एक पुरुष आहे, एक पती आहे आणि त्याची पत्नी आहे. पती पत्नी आहेत. मग पुरुषांसाठी हा प्रश्न आहे, तुमची जबाबदारी त्या कुटुंबाकडे काय आहे? पती पत्नी कुटुंब आहे, तुमच्या घराच्या शेजारी राहतात. तुमची जबाबदारी त्यांच्यासाठी काय आहे? फक्त प्रश्न पतींसाठी आहे, तरुणांसाठी आहे, मुलांसाठी आहे. काय जबाबदारी असेल तुमच्या त्या? बरं, आणखी काय? आर्थिक मदत, आणखी काय? प्रश्न नाही कळाला? परत एकदा विचारतो. पती पत्नी आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये त्रास संकट आहेत. त्या दोघांमध्ये भांडण आहेत. बहुतेक ते दोघं म्हणत आहेत की तू विश्वासू नाही, ती पत्नी म्हणते की तुम्ही विश्वासू नाही. मग तुमची जबाबदारी काय आहे? आपण त्याला समजावून सांगणे, काय गायडन्स, बर, सल्ला देणे, समजावून सांगणे, दोघांनाही. बर, आता जरा लक्ष द्या, ह्या ठिकाणी मुद्दा काय आहे? देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास केला तर ह्या ठिकाणी आपल्याला कळेल की जर एखाद्या पती आणि पत्नी असेल, जर त्यांच्यामध्ये आपण आलो, बोललेलं कळालं का? आणि पत्नीचं जे अंतकरण आहे आपण स्वतःकडे ओढलं, म्हणजे थोडक्यात तिला तिच्या पती संती अविश्वासूपणा करायला आपण जर भाग पाडलं, तर आपला विवाह होणार नाही. देव म्हणेल बाबा त्यांचं होतं, त्याच्यामध्ये तू जबाबदार राहिला नाही, तुला तुझी पत्नी का देऊ? कळालं का आता काय काय लिहिले तिथे? तू त्या पत्नीला तिच्या पतीकडे न्यायच्या ऐवजी स्वतःकडे आणलंस ना, म्हणजे दुसऱ्यांच्या बाबतीत तू अविश्वासूपणा निर्माण केलास ना, मग मी तुला तुझं पण देणार. कळालं का किती सखोल आहे? हा, नाही नाही, तेवढंच नाही, तेवढंच नाही, तेवढंच नाही, भडकावणं फक्त नाही. ह्या ठिकाणी हे आहे की जर दुसऱ्याच्या गोष्टी आहेत ना, त्या दुसऱ्याच्या गोष्टी दुसऱ्यालाच ठेवायच्या, आपण घ्यायच्या नाहीत. त्या पती असू दे, पत्नी असू दे, कोणी असू दे, त्या त्यांच्या आहेत ना गोष्टी, त्यांच्या ठेवायच्या. जर आपण आपल्याकडे घ्यायचा प्रयत्न केला ना, मग देव ज्या आपल्याला पाहिजेत गोष्टी ना, त्या गोष्टी आपल्याला देणारच नाही. देव म्हणेल
दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये तू प्रामाणिक आणि विश्वासू नाहीस ना, मग मी तुला तुझ्या गोष्टी कशाला देऊ? हेच लिहिले त्या ठिकाणी. म्हणजे थोडक्यात काय, जो विचार आपण त्यांच्या पत्नीविषयी विचार करतो तो विचार आपल्या पत्नीसाठी दुसरा कोणतरी विचार करेल असंही होऊ शकतं. म्हणून जी तयारी आहे ना, ती तयारी पुरुष असू दे अथवा स्त्री असू दे, दोघांनी काय करायचं की बाबा तो व्यक्ती तिचा आहे ना किंवा ती व्यक्ती त्याचा आहे ना, ते त्यांची आहे, त्याचा आणि माझा असा संबंध नाही. कारण की जर त्या व्यक्तीला मी माझ्याकडे ओढलं तर ज्या गोष्टी मला मिळणार आहेत त्या गोष्टी मला मिळणार नाहीत, माझ्या असून मला मिळणार नाही, माझ्याही गोष्टी माझ्याकडून काढून घेण्यात येते. म्हणून आध्यात्मिक पातळी आणि या सर्व गोष्टी फार फार गरजेच्या आहेत. बर, आता आपण पुढे जाऊ. भरपूर काय शिकण्यासारखं आहे. आपण देवाच्या वचनातून पाहूया की तयारी करायची तर ती तयारी कशी करायची, आणि ती तयारी करत असताना कोणकोणत्या गोष्टींविषयी आपण विचार करायचा. स्वतःची तयारी चालली आहे बरोबर. इथं आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, उत्तर द्या. आपण इथं थांबू. पती आणि पत्नीमध्ये किंवा मुलगा आणि मुलगीमध्ये विवाहाच्या वेळेस किती अंतर अपेक्षित आहे वयाचं? 2, 5, 3, 4, 3, 10 असेल तर? एक व्यक्ती 100 वर्षाचा, दुसरी व्यक्ती 90 वर्षाची. 10 वर्ष अपेक्षित आहे का? म्हणजे चुकीचं आहे का ते 10 वर्ष? हा, आतापर्यंत नव्हतं पण आता, बर ठीक आहे, आता चुकीचं आहे का? अहो बायबलमध्ये वाचलं ना आपण, अब्रामाचं आणि साराचं वयामध्ये 10 वर्षाचं अंतर आहे. हा, मग ते का नाही सांगितलं? मग मी तेच विचारतोय की वयामध्ये अंतर किती? तुम्ही 3, 4, 5च म्हणत आहात. सांगा, आहे तुमच्या तोंडात मध्ये, पण ते सांगा का नाही म्हटलं. विचारामध्ये फरक येतो. बर ठीक आहे. हा, आणखी काय? बर मला सांगा, ठीक आहे 20 वर्षाचं अंतर असेल, बर ठीक आहे, 5 वर्षाचं अंतर असेल तर विचारामध्ये फरक येत नाही? हा हा हा, 3 वर्षाचा असेल तर फरक येत नाही? मग फरक का? म्हणजे नेमकं काय सांगायचं? ह्याला म्हणायचा अनुभव. सांगा मला. बर, पहिलं मानसिकता विचारांविषयी बोलू, मग आपण शारीरिक गोष्टींविषयी बोलू. समंजसपणा, मग सांगा ना, समंजसपणा 5 वर्षाचा अंतर असेल तर समंजसपणा व्यवस्थित असतो का? त्या दोघांमध्ये एवढा अंतर असतो ना, तेवढं त्यांच्यामध्ये नाही का काय म्हणतो. आणि समंजसपणा तुम्ही हा शब्द वापरला, विचार, तर जर 20 वर्षाचं अंतर असेल तर तिथं समंजसपणा आणि विचार जुळत नाहीत का? हे उत्तर पाहिजे. तुमचं वय 1 वर्षाचं अंतर आहे, 5 वर्षाचं अंतर आहे, 10 वर्षाचं अंतर आहे, हा फरक आपण जरी असला तरी समंजसपणा त्या ठिकाणी जास्त महत्वाचा. त्याचा अर्थ असा नाही की मुद्दामच 10 वर्षाचा अंतर पाहायचा नाही, मुद्दामच 2 वर्षाचा अंतर पाहायचा नाही. मुद्दा ह्या ठिकाणी काय आहे की वयामध्ये 10 वर्षाचा जरी अंतर असला तरी देखील दोघं समंजसरित्या एकामेकांना समजून घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे का, हे पाहणं फार गरजेचं आहे.
एलन जी व्हाईट, त्यांचा मुलगा विली व्हाईट. एलन जी व्हाईट किती जणांनी ऐकलंय ही व्यक्ती? हा, त्यांच्या मुलग्याचं नाव काय? विली व्हाईट. त्यांचं पहिलं लग्न झालं, ती पत्नी मरण पावली, म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं. त्यांचं वय 40, ज्यावेळेस दुसरं वय लग्न झालं त्यावेळेस. मुलगीचं वय काय होतं? 21. किती वयाचं अंतर? 19. बरोबर आहे का ते? तुम्हाला काय वाटतं, चांगलं आहे का वाईट आहे ते? जी संदेष्ट्री आहे, देवाची सेविका आहे, तिच्या मुलग्याचं दुसरं लग्न. पहिली जी पत्नी आहे ती मरण पावली, दुसरं लग्न, त्याचं वय 40, तिचं वय 21. जवळपास 19 वर्षाचा अंतर. बरोबर का चूक? म्हणजे ते केलं ते त्यांनी बरोबर केलं का चूक केलं? एकोणीस वय. आजकालच्या काळामध्ये तसं होऊ शकतं का? बहुतेक जगाचा अनुभव कमी पडतोय. आजकालच्या जगामध्ये तसं होऊ शकतं का? नाही, पैशाच्या बाबतीत नाही, आपण समंजसपणाविषयी बोलत आहोत. पैशाचा ह्या ठिकाणी काहीही प्रश्न नाही. आपण फक्त आणि फक्त काय म्हणत आहोत? वयामध्ये अंतर. मग आता मला सांगा, 40 वर्षाच्या व्यक्तीनं 21 वर्षाच्या मुलीशी लग्न केलं, त्या ठिकाणी ते बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर का आहे? कारण की देवाची संमती त्या ठिकाणी होती. देव म्हणाला की देवानं ते विवाह पार पाडला, किंवा देवानं त्या विवाहाला अनुमती दिली. म्हणून आज देखील जर एखाद्या व्यक्तीमध्ये दुसऱ्या व्यक्तीमध्ये 19 वर्षाचा अंतर असेल, तरी देखील देव त्या विवाहावरती शिक्कामोर्तब करू शकतो. पण जरा लक्ष द्या, जर मुलगा 30 वर्षाचा आहे आणि मुलगी 10 वर्षाची आहे, 11 वर्षाची आहे, तिथं किती वर्षाचा अंतर आहे? मग आता 19च आहे. पण इथं नाही लग्न करू शकत, तिथं करू शकतो. का बरं असा फरक? का असा फरक? 19च वय आहे ना इथं पण तिथं पण? कायद्यामध्ये बसत नाही. आणखी काय? ती मुलगी फार लहान आहे, वयानं लहान आहे, समंजसपणा कमी आहे, तिचं शरीराची व्यवस्थित प्रगती झाली नाही, वाढ झाली नाही, म्हणून ते अंतर जरी बरोबर असलं तरी विवाह होऊ शकत. पण मुलगा जर 40 असेल किंवा पुरुष जर 40 असेल आणि मुलगी जर 21 असेल, तर 19 वयाचा अंतर आपण देवाच्या वचनामध्ये पाहिलाय, म्हणून ते बरोबर. जर तसं नसतं तर मीही म्हणाला असतो ते चुकीचं. कळालं का? पण आता महत्वाचा मुद्दा, देवाच्या वचनामध्ये लिहिले, बहुतांश ठिकाणी इतका वयामध्ये अंतर नसावा. बहुतांश विवाहामध्ये इतका अंतर नसावा. क्वचितच असे विवाह असतील किंवा असले पाहिजेत ज्याच्यामध्ये जास्त अंतर आहे. वयामध्ये जास्त अंतर असलेले विवाह थोडके पाहिजेत, जास्त नाही. आणि जास्त विवाह तसे पार पडतच नाही. बोलायला कळालं का? म्हणून देवाचं वचन एलन जी व्हाईटच्या पुस्तकामध्ये लिहिलंय, परत एकदा तुमच्यासाठी वाचतो. इन मोस्ट केसेस देर शुड नॉट बी ग्रेट डिस्पॅरिटी इन एज. मोस्ट केसेस म्हणजे बहुतांश विवाहाच्या बाबतीमध्ये पती आणि पत्नीमध्ये जास्त अंतर नसावं. फार कमी विवाहामध्ये असं तुम्हाला आढळलं की पती आणि पत्नीमध्ये अंतर जास्त आहे, तर ते ठीक आहे. फार कमी म्हणजे जर एखाद्याचं लग्न झालं, तो व्यक्ती आहे 40चा आणि ती मुलगी आहे 21-20 वर्षाची, तर ते एक दुर्मिळ विवाह असेल, एक स्पेशल, एक विशिष्ट असं लग्न त्याला आपण म्हणू शकतो. सर्वसाधारणतः तसं लग्न करत नाहीत, कोणालाही ते करायला आवडत नाही. मग मला सांगा, कोणापासून नकार येईल? पुरुषांपासून का मुलीपासून?
बर, आई वडील, मग त्याच्यानंतर कोण? 40 वर्षाचा मुलगा आहे, 21 वर्षाची मुलगी आहे, नाकार कोणापासून येईल? का हो? हा, का तसं? वय जास्त आहे म्हणजे काय? त्याच्याकडे जर राहू द्या, बर सांगा मला का तसं? हा हा, म्हणजे थोडक्यात, हा बरोबर आहे, हा म्हणजे हा, तो पुरुष जो आहे तो 60 वयापर्यंत पोहोचला की ही फक्त 40 पर्यंतच, म्हणजे थोडक्यात तो लवकर वयोवृद्ध होईल. आणि ही मुलगी म्हणजे थोडक्यात काय, तो लवकर वयोवृद्ध होऊन मरण पावेल आणि ह्या मुलीला काही खूप वर्ष एकटंच राहावं लागेल. म्हणून वयामध्ये अंतर जे आहे ते जितकं कमी तितकं चांगलं. पण त्याचा अर्थ असा नाही की देवानं फक्त सांगितले की 5 वर्षाचं अंतर पाहिजे, 10 वर्षाचं अंतर पाहिजे. देव म्हटला की बहुतांश विवाहामध्ये जास्त वयामध्ये अंतर नसावा. जर 10 वर्षाचा अंतर असेल तर त्याचा फायदा काय, का तोटेच आहेत? मुलगा आहे 35, मुलगी आहे 25, मग मला सांगा की त्याच्यामध्ये तोटेच आहेत का काय फायदे पण आहेत? काय फायदा आहे? मग आपण का म्हणालो 3 वर्षाचं अंतर पाहिजे, 5 वर्षाचं अंतर पाहिजे? सॉरी बर का, मी म्हणजे मी असं नाही करत की तुम्ही बोलताय म्हणून मी हे, पण मला सर्वसाधारणतः मी इकडे पण विचार करतो, तिकडे पण विचार करतो. मग सांगा, बरोबर आहे तुम्ही म्हटलेलं काय की एक समंजसपणा. दुसरं मी ऐकलं ते मी तुम्हाला सांगतो. एका विवाहामध्ये 7-8 वर्षाचा किंवा 8-9 वर्षाचा फरक आहे, तर ती महिला जिच्यामध्ये आणि पतीमध्ये 8-9 वर्षाचा अंतर आहे, ती म्हणाली की माझा पती वयानं मोठा आहे ना, म्हणून मला त्याला आदर मान सन्मान देणं फार सोपं जातं. जर 2-3 वर्षाचं अंतर असतं तर बहुतेक मी त्याला इतका आदर मान सन्मान दिला नसता जितका मी आता त्याला देतो. मला किती ते बरोबर आहे माहित नाही. आहे का बरोबर असू शकतं का ते वाक्य? आता मी एक प्रश्न विचारतो. नाही, बर, हा, आता म्हणजे मुलाचं वय मोठं आपलं चाललंय, काही ठिकाणी मुलींचे वय जास्त, तरी त्या नवऱ्याला आदर सन्मान देतात. हा, आता ते फार महत्वाचा प्रश्न आहे. काय ते? हा, बर बर, नाव घेणं चुकीचं नाही, जेवढं मला कळतं नाव घेणं चुकीचं नाही, पण त्याच्यामध्ये आदर मान सन्मान पाहिजे, हे फार महत्वाचं. बरोबर आहे. बर, म्हणजे घरामध्ये थोडं वेगळं असू शकतं पण बाहेरच्या ठिकाणी. बर, मग पण इथं फक्त तयारी पाहत आहोत की तयारी जी करायची आहे त्याच्यामध्ये वय जे आहे तो मुद्दा पण फार फार महत्वाचा आहे. म्हणून ह्या ठिकाणी आपण विचार करत आहोत की तयारी करत असताना ह्या सर्व गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. बर, मग मला असा प्रश्न आहे, फक्त स्त्रियांसाठी प्रश्न आहे, स्त्रियांनी फक्त उत्तर द्यायचं. हा प्रश्न फक्त स्त्रियांसाठी आहे. देवाने तुम्हाला असं घडवलेलं आहे का की तुम्हाला पतीला आदर सन्मान द्यावंसं वाटतं? आता सांगितलंय म्हणून हा भाग वेगळा, पण ते अंतःकरणातून आहे का? बरं, फार छान गोष्ट, चांगली गोष्ट आहे. तर ह्या ठिकाणी आपण ज्या गोष्टी शिकत आहोत त्या सखोल शिकत आहोत. म्हणून कृपा करून काय करा की जे मुद्दे आपण शिकत आहोत ते मुद्दे कृपा करून विसरू नका. तयारीमध्ये ह्या सर्व गोष्टी आपण पाहत आहोत. याच्याविषयी आपल्याला आणखी खूप गोष्टी शिकायच्या आहेत. मग याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा असा आहे, घर काम येतं का कोणाला? मुलांना पण घर काम येतं का?
येस. बरोबर का? हा, किती आई वडिलांनी त्यांच्या मुलांना जेवण करायला शिकवलंय? कोणतं जेवण येतं? हा, नाही काय येतं जेवण करायला? नाही नाही, मुलग्याला 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 विचारलं. प्रश्न हा आहे की किती आई वडिलांनी तुमच्या मुलग्याला जेवण करायला शिकवलं? बर, बरोबर. हे माझं काम नाही. बर, नाही नाही, प्रश्न तो पण नाहीये. शिकवले का? विवाह म्हणजे नूडल्स पेक्षा जास्त गोष्ट. तुम्ही तुमच्या मुलग्याला जेवण करायला शिकवले का? हाच फक्त प्रश्न. बर, शिकवत आहात, फार चांगली गोष्ट आहे, अजून वेळ आहे त्याला. पण भरपूर गोष्टी आपल्याला वाटतं की फक्त मुलींनीच स्वयंपाक शिकला पाहिजे, तसं नाही. मुलांना देखील स्वयंपाक करायला आलं पाहिजे. हा, मग ती आवड निर्माण करायची सुरुवातीपासून. तुला हे जेवण आवडतं ना, चल आपण जेवण तयार करू. किती आई वडिलांनी त्यांच्या मुलींना 4 चाकी गाडी असू दे, 2 चाकी गाडी असू दे, धुवायला शिकवलं? मुलींना. धुवायला धुवायला धुवायला, चालवायला नाही, धुवायला. शिकवलंय? बहुतेक चुकीचा प्रश्न विचारला. सांगायचं तात्पर्य हे, मुलगा असू दे अथवा मुलगी असू दे, दोघांनीही जेवण करायला शिकलं पाहिजे. आता फरक पडू शकतो असा की मुलींना जास्त प्रकारे जेवण चांगलं बनवता येत असेल, प्रकार जास्त माहित असतील, काय हरकत नाही. मुलांना कमी माहित असतील, काय हरकत नाही. वरण भात फक्त जमत असेल, पण तेवढं तरी जमलं पाहिजे का? मुलांना तेवढं तरी जमलं पाहिजे का? हा, हा, जर पत्नी आजारी पडली तर दोघे उपाशी. म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की घरकाम जे आहे ते पतीला म्हणजे मुलग्याला आणि मुलगीला दोघांनाही ते घरकाम जमलं पाहिजे, गरजेचं आहे. फक्त मुलींसाठी पण तो भात मोठ्याच गॅसवर ठेवला, तो अख्खा जळून गेला. बरोबर, अगदी बरोबर. त्याच्यासाठी ते गरजेचं आहे. गरजेचं आहे. एवढंच नाही तर तुमची परिस्थिती फार चांगली, माझी तर वाईट होती. कुणी माझ्या मित्रानं सांगितलं मला की 3 शिट्ट्या झाल्यानंतर ते गॅस बंद करा. भातच आहे, 3 शिट्ट्या झाल्यानंतर बंद करा. 3चं मी 30 ऐकलं. म्हणजे तुमची परिस्थिती फार चांगली आहे. म्हणून आपण काय करायचंय की मुलगा असू दे अथवा मुलगी असू दे, त्यांना भांडी घासायला शिकवलं पाहिजे, कपडे धुवायला शिकवलं पाहिजे. वॉशिंग मशीन जरी असलं तरी देखील बरं का, कारण की ह्या गोष्टी जर आपल्या घरातून निघून गेल्या तरी देखील आपण आपल्यामध्ये अडथळा यायला कामा नये. आपण कुठं थांबलं नसलं पाहिजे. म्हणून कमीत कमी साधं जेवण, कपडे इस्त्री करणे, भांडी धुणे किंवा बाकीचे सर्वसाधारणतः गोष्टी ज्या आहेत त्या सर्वसाधारणतः गोष्टी जर त्यांना जमत नसतील, विवाह करू नका. नाहीतर ते काय करतील, विवाह करतील आणि कोणाला ठेवतील, कामवाले. त्याच्यामुळे नातं घनिष्ठ राहत नाही. तुम्ही एकामेकांचे कपडे धुवा, का नातं घनिष्ठ राहत नाही बघूया. एकामेकांसाठी जेवण करा. हा, वृत्ती पाहिजे, सगळ्यांची शिकण्याची वृत्ती पाहिजे. उद्यापासून काय की सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. किती बरोबर, फार छान फार छान. तर ह्या ठिकाणी मुद्दा हा आहे
की आपल्या सर्वांना घरकाम जमलं पाहिजे. जर घरकाम जमत नाही तर तो व्यक्ती विवाहासाठी तयार नाही. तो मोलकरणीवरती अवलंबून आहे. मग मोलकरणीकडूनच जेवण करून घ्यायचं, विवाह कशाला करायचा? मला आठवतं एक मुलगी, तिला भाकरी खूप आवडायची, पण तिला भाकरी आवडत होती की नाही माहित नाही, आठवत नाही, सॉरी, पण तिला भाकरी करायला येत नव्हती. तर लोक तिला पाहायला आले. असं व्हायला नको पण झालं. लोक पाहायला आले, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. लोकांनी विचारलं तिला, बाबा जे काय मनात आहे, जी काय तुझी इच्छा आहे, जे तुला जमतंय, जे नाही जमत ते कृपा करून लगेच सांगा मला. तर ते म्हटले की सगळं कामकाज येतं बऱ्यापैकी, पण जर कोणाला भाकरी पाहिजे तर त्यांनी कामवाली लावून भाकरी करून घ्यायची. अजून त्या मुलीचा विवाह झालेला. म्हणून म्हटलं की सर्वसाधारणतः जेवण जे आहे ते जेवण जमलं पाहिजे. मग आता मुलगा जर दक्षिण भारतातला असेल आणि मुलगी जर काश्मीरची असेल तर त्या गोष्टीविषयी आपण पुढच्या आठवडी. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देऊ. आमेन.